फिल्डिंग लावून घे टीम. बॅट्समन चला. आजच्या दिवसातील आपण पाहतोय क्वार्टर फायनलची लढत आपण मैदानात मध्ये बघणार आहोत. पहिला दिवस रायझिंग स्टार पिरंगोट आणि त्याचबरोबर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. हा उद्या ठीक दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल. क्वार्टर फायनलची जी मॅच आहे. दुसरा दिवस आपण पाहिला. दुसरा दिवस गाजवला न्यू गोल्डन स्पोर्ट क्लब बावधन. कालचा दिवस आपण पाहिला. कालचा दिवस गाजवणारा संघ ठरला माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. आणि याचा चौथा दिवस कोण गाजवणार आहे देखील आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर सकाळी मध्ये माणुसकी क्रिकेट क्लब दिवड आणि त्यांच्या विरोधामध्ये माणुसकी वॉरियर्स दिवड आणि त्याचबरोबर सांगोडे वॉरियर्स. या दोन संघांमध्ये देखील एक क्वार्टर फायनलची मॅच आहे. ती देखील मात्र उद्या ठीक दुपारी 3 वाजता सुरू होईल. सामन्याला सुरुवात 5 षटकांची लढत इथे मात्र मैदानामध्ये जरूर असणार आहे. कुठल्या प्रकारचा वेळ आपण इथे घेणार नाही. अधिकचा वेळ त्यामुळे वेळेकडे थोडंसं आपण लक्ष ठेवणार आहोत. श्री नौखंडेनाथ क्रिकेट बुरावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत अखिल कासार आंबोली. या दोन संघांमध्ये असणारी मॅच आणि अखिल कासार आंबोली संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला टाइम आपण लावतोय. 11:20 ला पहिला बॉल. रणजित सरांनी सांगितलं टाइम आम्ही लावतो, काळजी करू नका. परंतु वेळेच आपण थोडंसं गांभीर्य ठेवणार आहोत आणि मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये तयार असतील उमकाना बिलारे. बॉलिंग ट्रॅक वरती ते आलेत. तर समोर मात्र मैदानामध्ये बघायचं यावेळेस स्ट्रायकिंग एंडला तयार असेल ऋषिकेश बिलारे. नॉन सेकंडला आकाश खरात. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल. क्वार्टर फायनलची लढत. दोन्ही संघ तगडे आणि दोन्ही संघ ताकदवर चालू असणारी मॅच. कमीत कमी आपण पाहिलं तर 31,000 तर जास्तीत जास्त 1,11,000 रुपयाचा सामना मात्र तुम्हाला मैदानामध्ये पाहायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार उमकाना बिलारे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आसमान दाखवलंय. ऋषिकेश बिलारे डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉल वरती सिक्सर. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती षटकाराची मोहर इथे उमटली आहे. ऋषिकेश बिलारे ऑन फायर नाव. ओमकाराने बिलारे तयार. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. लिडिंग एज आणि विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय. प्रयत्नाची पराकाष्ठा होती परंतु शर्यत इथे जिंकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तोफांचा गजर होऊ द्या. साऱ्या जगाला कळू द्या. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. आणि आता मात्र बघायचं वेळेस मैदानामध्ये चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड आता पोहोचलाय. समोर मात्र ऋषिकेश. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा ओमकाराने भिलारे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला. चेंडू झोल झालाय. मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय मैदानामध्ये ऋषिकेश भिलारे. मोठा मासा गळाला. मात्र मोठं विकेट मैदानामध्ये येताना आपल्याला मिळाली. मैदानाच्या मध्ये बाद होतोय तो ऋषिकेश. नवीन बॅटर इथे दाखल होतील आता योगेश.
शंकर सुतार आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जितक्या वेगाने चेंडू आला चेंडूची मात्र फक्त पहिल्यांदा त्यांनी गती कमी केली. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र पकडलेला तो झेल आणि ऋषिकेशला मात्र डगआउटच्या दिशेने परतवलंय. ओमकारनं बिलारे आणि एक वर्ष आपण पाहिले तर अखिल कास्तानवाली क्रिकेट संघाकडून मात्र एक विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये ते गोलंदाज राहिलेले आहेत. 25 मिनिटाचा वेळ आहे मित्रांनो तुमच्याकडे. पुन्हा मी कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत. नवीन बॅटर योगेश, 9 सेकंडला आकाश. मोठा फटका याही वेळेस खेळायचा होता, फटका फसलाय. ओमकारना डाऊन दी बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. कॉटन बॉल फलंदाज मैदानामध्ये योगेश होते बाद. आणि आता मात्र मैदानामध्ये बघायच्या वेळेस विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडूंवरती 2 लागोपाठचे विकेट मिळवल्यात ओमकारनं बिलारे, ज्याची चर्चा आपण केली. ओमकारनं बिलारे म्हटलं की अखिल कास्तारांबोली संघाचा सायकर गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून या खेळाडूची भूमिका सातत्याने आपण पाहिलेली आहे. आणि आता मात्र बघायचे पुन्हा एकदा नवीन बॅटर इथे दाखल होत आहेत. उमेश बोत्रे, फ्लड लाईट्स प्रकाश धुतामध्ये आपण पाहतो खऱ्या अर्थानं कासारचा एक करंडकाचा थरार लॉर्ड्स ऑफ मुळशीच्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय दुमदवतोय. हिरवळ हे क्रीडांगण, हिरवाईने नटलेलं मैदान. 10 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आलेल्या 2 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवरती विकेट. ओमकारना बिलारी बघायचंय विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेतली जाणार का. समोर उमेश, यावेळेस वेगाने चेंडू ते टाकलाय. अक्षरशः मैदानामध्ये ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. बॅट खाली येण्याच्या अगोदर चेंडू विकेट किपर कडे जाऊन आता मात्र विसावलेला आहे. डॉट बॉल. 10 वरती धाव फलक आहे. स्वप्न तर मात्र मोठं पाहिले. स्वप्न एकच आहे की एक तरी मानाचा करंडक आपल्याला हातामध्ये मिरवायचा आहे. स्वप्न आहे कासरचा एक करंडक आपल्याला गाजवायचा आहे आणि त्यासाठी मात्र या दोन्ही संघांची लढत आता मैदानामध्ये सुरू आहे. पुढे द लोअर फुल टॉस बंटी आहे. हा मुळशी तालुक्याचा फरदीन आहे आणि तो मात्र चेंडू सोडणार नाही. इथे विकेट. आता मात्र मैदानामध्ये बघायच्या वेळेस विकेट येताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक संपलं जाते. पहिलं 1 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आले. वाटलं होतं की मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, परंतु त्यानंतरचे टाकलेले 4 चेंडू आणि त्यामध्ये मिळवलेल्या 3 विकेट ओमकारनं बिलारेचं कमबॅक जबरदस्त होतं. आता नवीन फलंदाज दाखले ते मैदानाच्या मध्ये होत आहेत. ओम शिलार एक नवीन चेहरा, एक युवा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने आकाश करात एकही चेंडू मात्र खेळलेला नाहीये. दुसऱ्या चेंडू एक एंड करून मात्र त्याने सगळ्या पहिल्या 3 विकेटची पडझड होताना पाहिली. 3 विकेट मात्र गमावलेले आहेत श्री नौखंडा क्रिकेटला बुरावडे संघाने. एकतरी मानाचं करंडक आता मध्ये मिरवायचे स्वप्न तर आहे. ते कष्ट केले, त्या कष्टाला मात्र आपण पाहिलं तर आज फक्त एक पाऊल, एक पायरी मात्र फक्त यशाकडे जायचं आहे. परंतु ही मॅच कोण मात्र असणार आहे जो मात्र इथे विजयाचा झेंडा रोवणार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार अमित, बॉलिंग ट्रॅक वरती तयार आणि समोर मात्र मैदानामध्ये असेल आकाश खरात. पहिलाच बॉल रिव्हरचा प्रयत्न देखील आहे. हा चेंडू मात्र इथे मैदानामध्ये पूर्णपणे डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 10 धावा. प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण पाहिलं. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले तर प्रामुख्याने बोरवेलला राजगड मुळशी तालुक्याचा आपण पाहतोय कार्यसम्राट, कार्यतत्पर आमदार जनसेवक शंकरभाऊ मांडेकर भाऊ देखील आपण पाहतोय प्रामुख्याने स्पर्धेला सभेच्या भेट देणार आहेत. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस एका हाताच्या साह्याने फटक्यामध्ये पाहिजे तेवढं कंट्रोल नव्हतं, परंतु चेंडू मात्र गॅप मध्ये गेलाय. सीमारेषेच्या बाहेर फाईन लीग मध्ये आलेला चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. धावफलकावरती 14. गोलंदाजीसाठी गोलंदाज. पुढे मोठा फटका खेळला. यावेळेस कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण यावेळेस ओमकारना बिलारे यांचं जबरदस्त पाहायला मिळत आहे. आणि इथे संधी होती
आणि त्या संधीचं मात्र सोनं झालंय. मोठी विकेट आली आहे कारण आकाश इथे होतोय धावबाद. विकेट मैदानामध्ये आली. आकाश मैदानामध्ये बाद होतोय आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय दाखल येते होईल आता योगेश, संघाचा संघनायक. प्रत्येक वर्ष आपण पाहिले गेले तर प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचं काम मात्र इथे श्री नवखंडा क्रिकेट बोरवडेचा संघ सातत्याने करताना आपण पाहिले. प्रत्येक वर्ष मात्र प्रत्येक एखाद्या खेळाडूकडे आपण पाहतोय ते नेतृत्व सोपवलं जातं आणि त्याच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण टीम वर्षभर खेळते. हे मात्र श्री नवखंडा क्रिकेट बोरवडे संघाची खासियत आहे. आणि या हंगामामधला आपण पाहिलं तर नेतृत्व करत असणारा संघाचा संघनायक योगेश बिनगोडे. समोर मात्र अमित. पहिलाच बॉल होता यावेळेस प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवरून शरीराच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालाय. बॅकअप काय जबरदस्त इथे राहिले. वैभव गायकवाड आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये एफर्ट्स करताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅकअप किती महत्वाचं होतं आणि ते बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. 17 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायच्या वेळेस अमित. मोठा फटका याही वेळेस आपण पाहतोय. आता टायमिंग आहे का तर मरून तू मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये बंटीचा प्रयत्न जबरदस्त होता परंतु या प्रयत्नांमध्ये यश येणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. डीजे यावेळेस आपण पाहतोय षटकाराला योगेश बिनगोडे आल्यानंतर मात्र धावेला थोडंसं मात्र इथे गती प्राप्त होतीये. षटकार घेतलाय धावफलकावरती 23. दुसरा षटक इथे मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुढे त्या मैदानामध्ये अमित. कुलबट टप्प्याचा बॉल होता यावेळेस आपण पाहतोय ऑब्स्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव या स्पर्धेच्या मैदानामध्ये पाहतोय याचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. याच कसाचा गावचे आपण पाहिले गेले तर मजीप सरपंच आणि यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच साठी चषक सौजन्य आपल्याला लाभलेत. तसे आमचे माऊली आबा केमसे याच कसाचा गावचे मिस्टर जेम्स बॉन्ड माऊली आबांचं पुन्हा एकदा स्वागत. यावेळेस मोठा फटका आहे. लंगण मध्ये बंटी होता. पुन्हा एकदा चेंडू मात्र हातामधून निसटलाय. सरपंच निलेश उर्फ शंभू गावडे स्पोर्ट फाउंडेशन टीम तुमचा या ठिकाणी सन्मान देखील होतोय. तो विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय शरद मामा शेडगे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान देखील या ठिकाणी देणार आहोत. तर पुन्हा त्या मॅचकडे आपण इथे बोलूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 वरती धावफलक. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे मॅच कडे मी तुम्हाला घेऊन जाईल. धावफलकावरती धावाच्या आहेत त्या 25 धावा. गोलंदाज तयार. मोठा फटका यावेळेस योगेशच्या पॅक मधून चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. फ्लॅट डिलिव्हरी. स्टँड अँड डिलिव्हर. एक कडक स्ट्रोक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालाय. स्वागत केले ओमकाराने भिलार यांचं षटकाराने. योगेश बिनगोडे आल्यानंतर धावेला गती प्राप्त केली आणि त्यांनी सांगितलंय कॅप्टन फ्रॉम लिडिंग फ्रंट जे करायचंय ना ते मला करायचंय. का संघाचं नेतृत्व माझ्या खांद्यावरती आहे. ते आज मात्र या दाखवायचंय कासारसाई नगरीमध्ये. ओमकार बिलारी पुण्याच्या मैदानामध्ये आपण बघणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. ओव्हर दी विकेट सायकिंग इन लाईन.
योगेश बिनगोळे पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका होता आणि आता मात्र लॉंग ऑफचा खेळाडू आलाय, चेंडूच्या खाली झेल होतोय फलंदाज योगेश बाद. तुझ्यासारखी महाग माझ्या फिरणारी डझन डझन, हे तुझ्यासारखी महाग माझ्या फिरणारी डझन डझन, तू असा जरा मार्केटात ये, अरे तुला विचारले सामन्याकडे आपण पाहतोय मैदानामध्ये नवीन बॅटर आता इथे दाखल होतील. निखिल काटे 31 वरती 5 संघाचा अर्धा डाव इथे कोलमडलाय. असं म्हणताना ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगामाई आली गेली घरट्यात राहुणी, मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी पुन्हा एकदा लढ म्हणा, आणि लढण्यासाठी दाखल झालाय निखिल काटे. निखिलच्या पाठमधून पहिल्या चेंडूवरती चौकार. आपले सफळ पाहतोय मैदानामध्ये चौकार आले आणि या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 35 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार ओमकार बिलारे. रोड फुल टॉस होते यावेळेस. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न इथे जरूर राहिला निखिलचा. एक धावे ते आली लेग बायच्या रूपाने. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 36 धावा. निखिल काटे अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहतोय मुळशी तालुक्यातून सातत्याने एक चांगला ऑलराऊंडर. मग गोलंदाजी असू दे मग फलंदाजी असू दे, जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मात्र या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. हे अनेक वेळा आपण निखिल कडून पाहिले, परंतु एक प्युअर ऑलराऊंडर समोर आहे ओमकार बिलारे. 4 विकेट मात्र त्याने आतापर्यंत मिळवलेले आहेत. बघायचंय 5 ओपन होणार का त्याचा. स्पर्धेतला 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज होईल ओमकार बिलारे. समोर मात्र बघायचे ओम शेलार. यावेळी शफलून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत. आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया ओमकार बिलारे यांच्यासाठी. स्पर्धेतला पहिला 5 मिळवणारा गोलंदाज ओमकार बिलारे. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये 6वी विकेट. 5 विकेट मिळवणारा गोलंदाज आपण पाहतोय ठरतोय ओमकार बिलारे. पहिला 5 मात्र त्याने आपल्या नावावरती कोरला. या स्पर्धेतला कासारसाई करंडक 2026 या स्पर्धेमधला 36 वरती 6 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. नवीन बॅटर दाखल झाला इथं ओमकार शेलार. ओम शेलार बाद झाल्याने ओमकार आलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे केला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला बॉलला. एक धाव इथे मैदानामध्ये इतर आपल्याला पाहायला मिळाली. थोडेसे आपण पाहतोय स्लिप होत आहेत खेळाडू. षटक क्रमांक संपला जाईल. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 37 धावा. श्री नौखंडा क्रिकेटला बोरावडे संघ आपण पाहतोय थोडंसं आता पिछाड्यावरती जरूर आहे. इथे मात्र मैदानामध्ये बघायच्या वेळेस 37 वरती 6 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं तर काल मात्र एक आवाज खणखणीत आवाज मात्र या मैदानावरती घुमत होता. ते म्हणजे आमचे माऊली आबा केम्स यांचा आवाज. चला तर मैदानामध्ये आपण पुढे वळूयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज झाला आहे तो समीर कांबळे. स्ट्रायकिंग एंडला ओमकार शेलार. दुसऱ्या बाजूला निखिल काटे. 2 चेंडूमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत.
पहिलाच बॉल होता यावेळेस धीम्या गतीचा बॉल लॉंग ऑन मध्ये. ओ इथे बंटी आहे, परंतु बंटीच्या हातामध्ये चेंडू यायला मात्र तयार नाहीये. दुसरी धाव इथे आली आहे. काय कॉल दिला इथे निखिल आणि ओमकारला. 2 धावा इथे येतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती 39 धावा. सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं तर शेवटची मॅच ज्यावेळेस आपण पाहिलेली तर होते किंवा या वेळेमध्ये आपण एक गोष्ट आवर्जून पाहिली की पाहिजे तेवढा बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. ही गोष्ट आपण गेल्या 2 दिवसापासून पाहतोय. लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत, फायटिंग मॅचेस होत आहेत. समीर तयार, पुण्याचा मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. एक धाव आली, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस आपण पाहतोय चुकीच्या एंडला मात्र थ्रो केलाय. तोपर्यंत घेतल्या जात आहे 2 धावा, कारण एकेरी दुहेरी धावेला देखील महत्व द्यावं लागणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता आहे सागर आणि क्षणाक्षणाने बनतोय युग. त्यामुळे एकेरी दुहेरी धाव्यांची देखील जोड आयुष्यामध्ये देखील तुमच्या पाहिजे आणि मॅच त्या प्रकारची आहे. 41 वरती 6. उरवडे संघ इथे बॅटिंग करतोय. टॉप ऑर्डर मात्र आज अक्षरशः ढासळलाय, त्यामुळे जबाबदारी आता या मधल्या फळीच्या खेळाडूंच्या खांद्यावरती. मोठा फटका यावेळेस समोर असू द्या कुठलाही गोलंदाज, षटकार खेळणे हाच माझा अंदाज. ओमकार शेलारच्या बॅटमधून मिड विकेटला षटकार. आणि आता मात्र इथे षटकार आलाय ओमकारच्या बॅटमधून आलेला षटकार. 47 वरती धावफलक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव, मोठ्या फटक्यापासून वाचायचंय अखिल कासारांमुळे क्रिकेट क्लब संघाच्या गोलंदाजांना. आणि आताही मात्र चेंडू मिड विकेटला. कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले, मिड विकेट मध्ये सिक्सर. धावफलकावरती आपण पाहतोय 53 धावा, 53. अर्धशतक इथे पूर्ण होतोय. 3-9 खंडन क्रिकेटला बुरुवडे संघाचं 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. ओमकार शेलारचा आपण पाहतोय आक्रमण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डिंग मध्ये केला जाणारा बदलाव, जीवदान मिळालेत आणि जीवदान मिळाल्यानंतर मात्र जखमीवरती अक्षरशः मीठ चोळायचं काम इथे केलंय ते ओमकार शेलारने. आता धीम्या गतीचा बॉल होता, बुंद्यात टाकलाय. हीच गोलंदाजाची खासियत आहे. तुम्हाला ही तुमची जर स्ट्रेंथ आहे तर तुम्ही याचा वापर केला पाहिजे. संघाची धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय स्थिर. धावफलकावरती धावा आहेत त्या 53. ओमकार शेलार आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुढे येता. समोर टाकलाय, याही वेळेस उडवलाय. उडी 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 और ये गेंद सीधा स्टैंड में जाके जुड़ी. सिक्सर. मायेचा पदर दिला या डोळी तिलाच माझी क्यू ग क्यू. मायेचा पदर दिला या डोळी तिलाच माझी क्यू ग क्यू. अन मग येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव, येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा. 59 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ आता मात्र संपलेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम मीटिंग साठी वेळ नाही. वेळेचं आपण थोडंसं भान ठेवणार आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. शेवटचे 60 उन्नत मात्र मैदानामध्ये शिल्लक असतील. या स्पर्धेच्या रवींद्र आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन अशीकडे होतोय. खऱ्या अर्थानं उद्या मात्र क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा या मुळशी तालुक्याचा स्टार आणि प्रिन्स ऑफ नेरे म्हणून मात्र ज्याची ओळख आहे निखिल येळवंडे उद्या मात्र सकाळी 17 दुपारच्या सत्रामध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालंय. त्यांचंही स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज निखिल. धावफलकावरती 59, 59. खुलवट टप्प्याचा बॉल होता. यावेळेस वेगाने चेंडू मात्र इथे हाताळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार कळवलाय इथे. कधी कधी आपण पाहिले तर चांगल्या गोष्टींसाठी आपण पाहतो थांबावं लागतं.
फलकाकडे आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा बघूयात. चर्चा मात्र सुरू आहे. एका बाजूने संजीव पालेरो सर, दुसऱ्या बाजूने महेश जाधव सर, मोठमोठे स्टार कास्ट आपण पाहिले तर नक्कीच आजही यांचं नाव मोठं आदराने घेतात. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायचंय. चला तर मैदानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा बोलणार आहोत आणि इथे तिसऱ्या पंचाकडे निर्णय आपण पाहिलेला तो दोन्ही पंचांनी इथे निर्णय घेतला आणि फलंदाज इथे मैदानामध्ये बाद होते तो निखिल काटे. असं आपण पाहिलं गेलं तर नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानाचे असणारे ओनर आणि ज्याने खरोखरच आपण पाहिलं गेलं तर हे मैदानाला आणि विशेषतः आपल्या मैदानाची ओपनिंग सेरेमनी, आपल्या गावची स्पर्धा, ही आपली स्पर्धा म्हणून स्पेशली उन्हाचंही दाहकता लक्षात घेत असताना अक्षय शितोळे पाटील यांनी मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये फ्लड लाईटचे टावर उभे केलेत. मात्र पहिल्या मॅच पासून मात्र ते आज आनंद घेत आहेत. त्याचबरोबरीने ते त्यांच्या समोर आपण पाहिले गेले तर निखिल येळबंडे, लाला सूर्यवंशी अर्थात हितेश, दुसऱ्या बाजूने प्रशांत उर्फ कोंबल जाधव, हार्दिक पवळे, प्रताप शितोळे, प्रसाद पवळे, हा सगळा मित्र परिवार आमचे तेजस दादा देखील उपस्थित आहे. सगळ्यांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत. इथे पुण्याला विकेट आली आहे. फलंदाज ओंकार देखील बाद. माझा जीव हा ऋषी मंगेश. लागोपाठची आपण पाहतोय धावपाच्या माझा जीव हा विकेट डगआउटचे आश्रय आले आहेत. शेवटच्या षटकातील आपण पाहतोय मैदानामध्ये आशिष कांबळेचं षटक इथे प्रगती पथावरती असताना 59 धाबा. नवीन बॅटर आपण पाहतोय दाखल इथे होत आहे. सागर पाखरे तगडे ताकदवान आहेत. पण दुसऱ्या बाजूने ओमकार शेलार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑब्जेक्टच्या पाय टाकलेला चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे आली. संघाची धावसंख्या आपण पाहतोय अतिरिक्त धावाने पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा येत्या 60. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदलाव आणि मला वाटतं बोला सर वेळ संपलाय. एक खेळाडू तुम्हाला आता 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यायची आहे आणि गोलंदाजी करायची आहे. वेळेचं आपण पाहतोय बंधन किती नक्कीच ठेवलेलं आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळी ही षटकं पूर्ण करायची आहेत आणि बरोबर 11:50 ला आपण पाहतोय पंचाने सांगितलं की वेळ संपलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघूयात मैदानामध्ये पुन्हा एकदा. आशिष बॉलिंग ट्रॅक वरती तयार, धावफलकावरती 60. पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली आपण पाहिलं तर ओमकार साठी मात्र अनेक खेळाडूंनी मात्र स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे. त्यामुळे कुठेतरी जो विश्वास आहे तो विश्वासार्थ ठरवायचा आहे. धावफलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा 60 वरती धावफलक. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आपण पाहतो नक्कीच प्रकाश झोतामध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना व्हायरल करत असताना आमचे सप्रेमजी मोरे हे देखील आपण पाहतो स्पर्धेच्या मैदानात उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत आहे आणि यावेळेस मात्र स्वागत आता होईल स्वॅगने. षटकार छेडन माझा जीव हा 66 धावा. लेट पण थेट आलाय. ओमकारच्या पाठमधून षटकार आलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानामध्ये तयार असतील. यावेळेस आपण बघणार आहोत आशिष कांबळे. ओमकारने मात्र ज्या प्रकारे 9 चेंडू मध्ये 29 बनवल्या संघासाठी महत्वाच्या धावा आहेत या आणि संघासाठी आपण पाहिलं गेलं तर अनेक खेळाडूंनी ओमकारसाठी स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे आणि त्यांचं बलिदान हे व्यर्थ ठरू द्यायचं नाहीये ओमकारला. परंतु बघायचं आशिष कमबॅक करणार का इथून पुढच्या उर्वरित चेंडूंसाठी. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे केलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आशिष मोठा फटका इथे खेळायचा होता. टॉपच घेतलाय. चेंडू हवेत आहे आणि यावेळेस झेल झालाय. आता मात्र ती निराशा स्वतःवरची होती. बंटीने ते दाखवली कारण 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो विकेट कीपर आला आणि त्याने मात्र फिल्डिंग मध्ये केलेला बदलाव आणि त्यानंतर मात्र मिळालेलं यश. फलंदाज ओमकार बाद.
छत्रपतीच्या शूर मर्दानो छत्रपतीच्या शूर मर्दानो. आणि आता मात्र मैदानामध्ये बघायच्या वेळेस विकेट त्यांना पाहायला मिळेल. शेवटची विकेट, शेवटचा बॉल, लास्ट विकेट, लास्ट बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे मैदानामध्ये बघायच्या वेळेस शेवटचा फलंदाज मैदानात दाखल झालाय. आदित्य मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. वाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे आली आहे. आणि आता फिल्डिंग टीमचा DRS रिव्ह्यूचा वापर इथे केला जाणार. हा चेंडू वाईट आहे की नाही हे मात्र तपासलं जात आहे. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 67 धावा. आदित्यला पण पाहतोय पंडितामध्ये. पुण्यात आदित्य बोत्रे स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू डॉट. पहिल्या डाव पहिली इनिंग संपली आहे. धावफलकावरती 67 आहेत. पुन्हा एकदा बॅटिंग टीमचा आता DRS आहे. कारण तुमच्याकडे संधी आहे, तुमच्याकडे चान्स आहे, तो मात्र तो चान्स तुम्हाला मिस करायचा नाहीये. तिसऱ्या पंचाचा रनिंग नियंत्रण पाहतोय मैदानामध्ये आता येणं बाकी असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला डाव संपलाय. धावफलकावरती 67-68 धाव्यांचं आता टार्गेट ठेवलंय अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब संघाच्या समोर. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. आणि यानंतर जशी मॅच सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होतील पुण्यात योगीजी सावळे सर. योगी सर या, आपलं स्वागत. धन्यवाद सुमित सर, मनापासून आभार. अम्मा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्र यज्ञ करू, शब्दाच्या मुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. मंडळी नमस्कार. समस्त ग्रामस्थ कासरसाई आणि मुळशी संबड कासरसाईच्या माध्यमातून कासरसाई करंडक या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सुंदर आणि खरंतर एक अनोख्या आयोजन नियोजनातील प्रामुख्यानं आज ही चौथी रात्र तुम्ही पाहताय आणि चौथ्या रात्रीतील अंतिम सामना. चला टीम फिल्डिंग लावून घ्या. श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघाला विनंती आहे, आपण थोडीशी घाई करा, स्पीडअप करा, वेळ वाचवा आणि लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पहिला डाव आपण मैदानावरती पाहिलं. धावफलकावरती बनल्या गेल्या त्या 68 इज अ टार्गेट. 68 धावेंचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग आता मैदानामध्ये नक्कीच इथे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये मित्रांनो समरी जर तुम्ही पाहिली पहिल्या डावाची, ओमकार नाना भिलारे 2 ओव्हर 21 धावा 5 विकेट. फायफर खोलणारा गोलंदाज. अमित कांबळेचं 1 षटक 15 धावा. समीर कांबळे थोडासा महागडा 1 ओव्हर 22. आशिष कांबळे 1 ओव्हर 8 धावा 2 विकेट. अंतिम ओव्हर मध्ये थांबवलं पुन्हा एकदा बोरवडे संघाला. तर नक्कीच ओमकार उर्फ नाना भिलारे या गोलंदाजाने मित्रांनो 4 सामन्यांमध्ये या कासरसाई करंडकामध्ये एकूण 10 विकेट्स घेतलेल्या आहेत. पहिल्या 2 मॅचेस मध्ये 5 विकेट झाले. तिसऱ्या मॅच मध्ये विकेट मिळाला नाही, परंतु चौथा सामना क्वार्टर फायनलची मॅच. चला टीम बॅटिंग टीम अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब दोन्ही संघाच्या आग्रह खातर आयोजन कमिटीने निर्णय घेतला की 5 ओव्हरची मॅच आपण ठेवूयात, परंतु तुम्ही नक्कीच आपण पाहतोय थोडंसं सहकार्य देखील करा, वेळ वाचवा.
अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब या संघाकडून मित्र या अगोदरच्या मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावताना शंकर सुतार यांना पाहिलं आणि त्यांचं संघामध्ये असणं त्यांचा इम्पॅक्ट किती महत्वाचा जो नक्कीच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. कारण या अगोदर एक या डावामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर एक चांगला झेलही त्यांनी पकडला होता. तो निश्चितच सामन्यातील टर्निंग पॉइंट विकेट नक्कीच आपण म्हणू टॉप ऑर्डर मधला. दरम्यान सागर पाखरे षटक क्रमांक 1 साठी नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरवडे या संघाकडून सज्ज होत आहेत. तर सलामीर फलंदाज ओपनर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मुळशी तालुक्याचा फरदीन छोटा पॅकेट बडा धमाका बंटी लांडगे. निराश केले बंटीने या कासरसाई करंडकामध्ये कासर आंबोली संघाच्या चाहत्यांना. कारण त्याचा परफॉर्मन्स नक्कीच आपण पाहतो सातत्यानं टॉप ऑर्डर मध्ये येणं धावा बनवणं रन्स बनवणं मोठे इनिंग्स खेळणं परंतु त्याची मोठी इनिंग आलेली नाहीये. आणि आता या 68च्या रनचेस मध्ये बंटी लांडगेची मोठी इनिंग येणार का हा प्रश्न संपूर्ण कासर आंबोली संघाच्या समर्थकांना आणि खेळाडूंना नक्कीच आहे. तर दुसऱ्या बाजूला सागर पाखरे अलीकडच्या काळामध्ये सागर पाखरे हे नाव उरवडे संघासाठी विकेट टेकर गोलंदाज बनलेला आहे आणि मैदानावरती सागर पाखरे या सीझन मध्ये चांगल्या लयमध्ये आहेत. त्यामुळे हे बॅटल पाहायला मजा येईल. बंटी लांडगे स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित कांबळे. अमितला आज नक्कीच सलामीर म्हणून संधी प्रामुख्यानं या कासरसाई करंडकामध्ये प्रत्येक मॅच मध्ये मिळालेला आहे आणि त्यांनी चांगली बॅटिंगही केली. प्रत्येक सामन्यामध्ये रन्स बनवलेत. डावाला सुरुवात पहिलाच बॉल शफल होत खेळलाय जागा बनवत रूम बनवत चेंडू पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी लांडगेच्या बॅट मधून धावा मिळतायत 4. पहिल्याच बॉल वरती एक खणखणी चौकार. हो यावेळेसचा चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. वाईड चेंडूचा इशारा संघ पण त्या ठिकाणी कळवता. दरम्यान संघाचा धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 5 धावा. या अगोदरच्या 3 सामन्यांमध्ये काय झाले ते आता इथे नक्कीच आपण पाहतोय. फार जास्तीचं मॅटर करत नाहीत. या सामन्यामध्ये तुम्ही कसं खेळता किती धावा बनवता. यावेळेस पुन्हा एकदा शफल होत रीड केला बॉल टप्पा ओळखला आणि त्यानंतर मैदानावरती बॅक टिपी टू द क्रीज जात शफल होत जागा बनवत रूम बनवत खेळलेला हा फटका देखील मिळतोय. 4 धावा चौकार. नऊ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अखिल कासार आंबोली क्रिकेट क्लब संघाने या अगोदर आपल्या गोलंदाजीच्या आणि फिल्डिंगच्या जोरावरती सामने जिंकलेले पाहायला मिळालेले आहेत. पहिला सामना गमावला होता त्यानंतर पुनवळे संघाच्या विरुद्ध नॉकआउटची मॅच. ओहो इथे मात्र मैदानावरती लाऊड अपील नक्कीच तिथे मोठा आवाजही आला परंतु अंतिम क्षणी जवळपास कॅरी झालेला झेल निसटलाय. कॅच ड्रॉप झालाय. कॅप्टन कडून चूक मैदानावरती होताना पाहायला मिळते. हा चेंडू आलाय डॉट. धावफलकावरती धाव आहेत त्या 9. या कासरसाई करंडकाचं किती गुणगान गाव. एक सुंदर क्रिकेटची स्पर्धा खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ आणि प्रामुख्यानं आयोजन कमिटीचे अगदी जर तुम्ही पाहिलं बारीक गोष्टींवरती लक्ष. रिव्हर्स अल्टी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस गतीचं मिश्रण पाहायला मिळालं. सागर पाखरे नेहमीपेक्षा थोडासा कमी गतीने हा चेंडू टाकला आणि लगातारचा दुसरा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. पहिलं षटक लगातार 2 चौकार 1 वाईड. त्या 2 चौकारांच्या मध्ये आपण पाहिला आणि आता बॉल हवेत खेळलाय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस बंटी लांडगेची मोठी इनिंग मात्र आलेली नाहीये. 2 चौकार खेळून तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बंटी लांडगे आउट.
9 या अंकावरती पहिला धक्का. नक्कीच आपण पाहतोय अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब या संघाला बसलेला आहे. बंटी लांडगेची विकेट गेली आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती शंकर सुतार न्यू बॅटर मैदानावरती मॅन फ्रॉम कासारंबोली शंकर सुतार मैदानामध्ये दाखल होत आहेत. 25 चेंडू 59 धावेंची आवश्यकता. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन्ही संघांचे अनेक समर्थक जे लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत कासरसाई करिंडक मध्ये करूयात आणि जाऊया पुन्हा इथं मैदानामध्ये. सागर पाखरे वेळेस थोडेसे थांबतायत. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा सागर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. फलंदाज गोलंदाज दोघेही थांबलेले आहेत. त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय पुन्हा सज्ज होत आहेत. लास्ट बॉल आहे या षटकाचा. शेवटचा बॉल फुल टॉस टाकला, ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर मधून. बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेला आग लावत जातोय सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. एका षटकाचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये पूर्ण होतोय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 13. एक गडी बाद 13 धावा धावफलकावरती. तर आता पुढचं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. 24 चेंडू सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 55 धावा. 24 चेंडू 55ची आवश्यकता. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी मार्कवरती निखिल काटे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. 24 बॉल 55. रिक्वायर्ड रन रेट 13.75 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा बनलेल्या आहेत. त्यामुळे अपेक्षित जो रन रेट आहे तो जवळपास अचीव्ह केला पहिल्या ओव्हरमध्ये. आणि ते दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. अमित कांबळे अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब संघासाठी मित्रांनो आजच्या दिवसातील तो हायएस्ट रन स्कोरर आहेत कासारंबोली टीम कडून. आणि त्यानं इथे सुरुवात केली आहे षटकाराने 6 धावा. सामन्याच्या अगोदरचे विचारात घेतले 3 मॅचेस मध्ये हायएस्ट रन स्कोर आहेत अमित. त्यांच्या नावावरती 28 धावा आहेत 3 मॅचेस मध्ये. त्यामुळे आता बॅटिंग मधून कॉन्ट्रीब्युशन अमित कडून अपेक्षा वाढलेल्या नक्कीच आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू पुढे सरसावत ऑफसाईडच्या दिशेने हा बॉल ढकलला. त्यावरती सिंगल. धावफलकावरती धावा आहेत त्या 20. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाची सुरू असताना गोलंदाजी मार्कवरती. निखिल काटे यावेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू ऑन साइडला हलका त्यांना नक्कीच पाहतोय. फ्लिक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यावरती सिंगल येते आणि धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 21 धावा जे आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक सुरू असताना निखिल काटेची गोलंदाजी. या अगोदर या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपल्याला 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले मिळालेले आहेत. न्यू गोल्डन बावधन आणि महाळुंगे क्रिकेट क्लब. यावेळेस ऑन साइडला खेळलेला हा बॉल मिड विकेटला. फिल्डर फार दूर. बॉल जातोय सीमारेषा पार आणि या चेंडूवरती आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड हिट. षटकार शॉट. सत्तावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निखिल काटेवरती आक्रमण. आज निखिल थोडस खर्चिक राहिलाय परंतु विकेट जर मिळवली तर तो मैदानावरती नक्कीच इथे संघासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो. परंतु अमित कांबळे आज अमित कांबळेची बॅट बोलते. फक्त षटकार चौकारांची भाषा. स्टेप आउट झाले. पावलांचा वापर केला आणि लॉंग ऑफ मधून बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार येतोय. निखिल काटेने आतापर्यंत
18 धावा मैदानामध्ये खर्च केलेला आहे. थोडासा महागडा राहिलाय, परंतु शेवटचा बॉल वरती निखिलला प्रयत्न करायचा विकेटसाठी. तर अमित फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ही धावेंचीच आहे. वा, एका हाताने यावेळेसचा चेंडू, गुड स्टॉप. शरीराच्या दिशेने आलेला हा राईज होणारा बॉल फक्त दिशा दिली, कारण ओव्हरमध्ये 18 रन्स आल्यात. शेवटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारचा रिस्की स्ट्रोक न खेळता मैदानावरती सिंगल घ्यायची, धावफलक हलतं ठेवायचं, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची, हा मानस होता अमितचा. 2 ओव्हर पूर्ण, धावफलकावरती धाव आहेत त्या 32. 18 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 36 धावेंची आवश्यकता, जी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 18 चेंडू 36 धावा, हे समीकरण प्रामुख्याने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जय श्रीरामचा नारा प्रामुख्यानं मैदानावरती लगवताना नक्कीच हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. रामनवमीचा तो उत्सव दरम्यान 32 धावा 18 बॉल मध्ये 36 बनवायच्यात. 18 चेंडू 36 धावा, हे समीकरण प्रामुख्याने आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट हा 13-14च्या आसपास होतो, तो आता 12 वरती आलाय. प्रत्येक ओव्हर मध्ये 2 षटकार जे नक्कीच आता गरजेचे असणार आहेत. 18 बॉल मध्ये 36 बनवायच्यात, 18 पैकी 6 षटकार मारायचे. षटकारांचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं, टेनिस बॉल क्रिकेट, लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये प्रामुख्याने आपल्याला असं कॅल्क्युलेशन सातत्यानं पाहायला मिळतं. सामना जिंकण्यासाठी आपल्याला किती रन्स बनवायच्यात, मग त्यासाठी किती षटकार मारावे लागतील. 18 बॉल 36 ची आवश्यकता आहे. किशोर भिलारे ऑन द मार्क. हो, किशोरचा पहिला बॉल हलका त्यानं ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज घेऊन बॉल चाललाय गलीमध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळते, एका धावेनं धाव फलक ना तेरी ना मेरी, धावा आहे डबल 33 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण कासारचाई करंडकामध्ये एक महत्वाची भूमिका प्रामुख्यानं आपले स्कोरर मित्र अचूक स्कोरिंगचं काम करतात. निखिल यांचं देखील कौतुक आहे. 17 बॉल मध्ये 35 दरम्यान हे समीकरण असताना शंकर सुतार देखील डोक्यावरती ते बर्फ ठेवतात आणि संयमाचं क्रिकेट खेळतात, कारण मैदानामध्ये त्यांना ठाऊक आहे अजून मॅच ही अंडर कंट्रोल आहे. धावा चालू ठेवल्या तर समीकरण अजून सोपं होऊ शकतं आणि मैदानामध्ये नक्कीच तोच प्रयत्न आहे. अमित फॉर्म मध्ये आहेत, तर अमितला स्ट्राईक देऊयात. सिंगल घेतली धावफलकावरती 34. मित्रांनो, मैदानामध्ये 14 बॉल मध्ये 34 झालेले आहेत. पुढच्या 16 मध्ये 34 बनवायच्यात, परंतु तफावत इतकी आहे की पहिल्या 14 चेंडूंमध्ये आता 15 चेंडू आपण म्हणू, 15 बॉल मध्ये 34 झाल्यात, पुढच्या 15 मध्ये 34 बनवायच्यात. पहिल्या 15 चेंडूमध्ये 12 चेंडू हे तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकाचे पाहायला मिळाले होते. आता ते अंतर पाहूया कशा पद्धतीने इथे मैदानावरती कव्हर करतील अखिल कासार आंबोली क्रिकेट क्लब संघातील हे 2 फलंदाज. शंकर सुतार 3 बॉल 6 वरती. मागच्या मॅच मध्ये 22 धावेंची नॉट आउट इनिंग शंकर यांची आपण पाहिली. हो, इथे देखील आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाहीये. किशोर भिलारे एक्स फॅक्टर ठरतोय, फिरकी गोलंदाजी करतोय. अगदी पहा मित्रांनो, 4 ते 5 पावलांचा रनअप आहे किशोरचा, परंतु चेंडू रिलीज केल्यानंतर कधी थोडासा धीम्या गतीचा बॉल, कधी अगदीच वेगवान चेंडू, कधी टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा, अशा पद्धतीनं व्हेरिएशन आहे किशोरकडे. यावेळेस चेंडू पुढे सरसावत, हा बॉल होता त्याला लो फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले, वाडिश लॉंग ऑनला खेळला, सिंगल मिळवली. या ओव्हर मध्ये किशोर भिलारे कमबॅक करतात नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघासाठी. 5 चेंडूवरती खर्च केल्यात त्या 3 धावा. आता सामना आलाय 13 चेंडू आणि 33 वरती. अखिल कासार आंबोली क्रिकेट क्लब संघाला या चेंडूवरती मोठा फटका गरजेचा आहे, तर उरवडे संघाला एक डॉट बॉल, सिंगलही चालेल किंवा विकेट मैदानावरती सोन्याहून पिवळा होऊ शकतो. पाहूया काय घडेल. शक्यता चौकार, षटकार, सिंगल, डबल की डॉट. 13 बॉल 33. किशोर भिलारेच्या ओव्हरचा शेवटचा बॉल. 5 बॉल वरती 3 खर्च केल्यात. लास्ट बॉल आणि तो चेंडू उडवलाय आणि पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. षटकार, 6 धावा. धावा 41. 12 बॉल. सामना जिंकण्यासाठी 27 धावेंची आवश्यकता. नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हे समीकरण. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आज मैदानामध्ये करायचे. प्रयत्न करताना चुका होतात,
चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतं ते खरं यश. आज पाहूया मैदानावरती यश इथे नक्कीच आपण पाहतोय कोण मिळवणार. वेळ नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कुठल्या संघाची आता इथे चांगली असणार, कोण विजयाच्या दिशेने वाटचाल करणार. 12 बॉल 27 ची आवश्यकता. तलाव जेव्हा पाण्यानं भरतो तेव्हा मासे किड्यांना खातात, तलावातलं पाणी संपून जातं, कोरडा होतो त्यावेळेस किडे माशांना खात असतात. संधी सगळ्यांना भेटते आणि त्या संधीची नक्कीच आपण वाट पाहावी लागते. संधी आली नाही तर ती संधी निर्माण करावी लागते. 12 बॉल 27 धावा. आकाश खरात येतात सेकंड लास्ट ओव्हर. अंतिम ओव्हर पेक्षा सेकंड लास्ट ओव्हर फार महत्वाची. पहिलाच बॉल आकाश खरातचा यॉर्कर लेनचा बॉल. अमित कांबळे प्ले अँड मिस. 10 बॉल 20 वरती खेळतोय अमित. 200 चा स्ट्राईक रेट आहे. आता इथून पुढे 11 बॉल मध्ये 27 बनवायच्यात त्यामुळे 200 पेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट इथून पुढे अपेक्षित आहे. 41 41 धावा धावफलकावरती. आकाश खरातचा पहिला चेंडू सुंदर होता, डॉट होता. पुढचा बॉल आपटलेला चेंडू आडव्या बॅटनं खेचलाय बॉल. स्क्वेअर लेगला फिल्डर चेंडूच्या खाली आलेत. ओम शेलार पकडतोय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये मिळते विकेट. फलंदाज OUT आउट. आकडे बदलतायत. सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूंमध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. आकाश खरात पहिलाच बॉल डॉट आणि त्यानंतर मिळालेली विकेट आपण पाहतोय. माणसाच्या परिचयाची सुरुवात प्रामुख्यानं तरी चेहऱ्याने होत असली त्याची खरी ओळख ही प्रामुख्यानं वाणी विचार आणि प्रामुख्यानं कर्माने. क्रिकेटच्या मैदानावरती नक्कीच आपण जर पाहिलं तर तुम्ही कशा पद्धतीने खेळ करता त्या खेळानं तुमची ओळख होते. आणि इथे ओमकार उर्फ नाना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फिनिशर तो षटकार खेळतोय. आता सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात 9 चेंडू 21 47 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 9 गेंदे शेष है और मैच जीतने के लिए अभी भी 21 रनों की जरूरत. आकाश खरातचे पहिले 2 चेंडू कमालीचे होते. कुठल्याही पद्धतीची धाव नव्हती, विकेट मिळाला होता, परंतु आता स्वतःच्या मनगटाची ताकद दाखवतोय, पॉवर दाखवतोय. ओमकार विलारी उर्फ नाना फलकावरती धाव आहेत ते 47. नऊ चेंडू 21 क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार साठी ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत आहेत. यावेळेस उडवलाय बॉल लॉंग ऑफला. फिल्डर हो, फार मोठी चुकी आणि चुकी ठरणार आहे. फार मोठी डोकेदुखी. अगदी हाताला बॉल लागला आणि त्यानंतर हातातून चेंडू निष्ठून थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. षटकार आहे. ओमकार भिलारे लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. आता ओमकारच्या खात्यामध्ये टीमच्या खात्यामध्ये धाव संख्या 53. सामना आलाय 8 चेंडू आणि 15 धावा. वा ओमकार वा, काय बॅटिंग मैदानावरती करतायत. परंतु लॉंग ऑफला जी चुकी झाली ती चूक इथे मैदानावरती आपण पाहतोय प्रचंड महागडी ठरू शकते. कॅच सोडलाय का मॅच सोडली, येणारे चेंडू सांगून जातील. कुणी घरून ठरून येत नाही की मला कॅच सोडायचा, परंतु मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय ज्यावेळेस तो झेल सुटतो. इथे परत एकदा बॉल हवेमध्ये होता, त्यावेळेस फिल्डर पासून दूर होता. ज्यावेळेस कॅच सुटतो त्यावेळेस सर्वाधिक दुःखी व्यक्ती करतील मैदानावरती तो असतो. त्यानंतर नादिली दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती 54. तर मग निश्चितच मैदानावरती आपण पाहतोय जे घडून गेले त्याबद्दल निश्चितच आपण पाहतोय. विचार न करता तिथून पुढे आपल्याला काय बेस्ट देता येईल त्याचा विचार करायचा आहे. मॅच आली 7 बॉल 14 वरती. काय जबरदस्त सामना मैदानावरती रंगलाय. शंकर सुतार की फॅक्टर ठरलेत, मागच्या मॅच मध्ये हिरो राहिलेत आणि याही मॅच मध्ये 4 बॉल वरती 12. त्यांचा स्ट्राईक रेट 300 आहे. 7 बॉल 14 ची गरज. शंकर यांनी यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला, पॉइंटला पकडला झेल आणि मॅच हलकी करायची होती. एखादा चौकार खेळायचा होता गॅप मध्ये, परंतु तिकडे सुंदर झेल. आणि आता सामन्याचे समीकरण 6 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा 6 चेंडू. क्या होगा, क्या होने वाला है. अंधेरा तो छा जा चुका है.
सितारों के साथ अंबर झूम झूम के नाच रहा है. कल सुबह एक नई पहल, लेकिन उसके पहले दरम्यान 6 बॉल 14 ची गरज. चला फिल्डिंग टीम काय करा. आज की रात होगी किसके नाम. 6 बॉल 14 ची आवश्यकता. ऋषिकेश धेडे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. तो नॉट स्ट्रायकिंग एंडला असणार आहे आणि सामना जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 14 बनवायच्यात. छोटीशी टीम मीटिंग झालेली आहे आणि इथून पुढे मैदानावरती आपल्याला काय इथे नक्कीच गोलंदाजी करायची, कसे चेंडू टाकायचे त्याबद्दल चर्चा झालेली आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 14 रोखण्यासाठी आलेले आहेत सागर पाखरे. या अगोदर त्यांनी 13 रन्स खर्च केला, एक विकेट मिळवला होता पहिल्या ओव्हरमध्ये. बंटी लांडगेला आउट केलं. दरम्यान 6 बॉल 14 धावा हे समीकरण पाहू शकाल मैदानावरती आहे. ओमकार बिलारे 3 चेंडू खेळलेत, 13 धावा. चला घाई करा, थोडस स्पीडअप करा मित्रांनो. ऑलरेडी आपण भरपूर लेट आहोत. 12:18 झालेले आहेत. नियोजित ग्राउंड हे आपल्याकडे 11 ते फार तर फार 11:30 पर्यंत अवेलेबल होत, परंतु त्यापेक्षाही आपण भरपूर लेट आहोत, त्यामुळे थोडीशी घाई करा. 6 बॉल 14 ची गरज. लास्ट ओव्हर सागर पाखरे. पाहूया कोण ठरेल या अंतिम चरणामध्ये नायक, कोण ठरेल खलनायक. पहिलाच बॉल आडव्या बॅटने उडवलाय आणि पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक सुंदर सुंदर देखना हा पुल शॉट. रोहित शर्मा सरांची आठवण करून देणारा हा पुल शॉट होता. षटकार. धावफलकावरती धाव आहेत त्या 60. 5 चेंडू 8 धावेची गरज. 5 बॉल 8. सागर पाखरे पहिला बॉल शॉर्ट बॉल टाकला, अखूट टप्प्याचा टाकला, त्यावरती षटकार आलाय. अखिल कासार अंबोली टीम या संघानं देखील आपण पाहतोय या हंगामामध्ये चांगला खेळ साकारला, परंतु काही स्पर्धांमध्ये अगदी हातातोंडाच्या घास आलेला तो गेलेला आहे. दरम्यान पाहूया इथे काय होईल. 5 बॉल 8. समोर नवखंडीनाथ क्रिकेटला बुरवडे तालुक्यातील एक चॅम्पियन संघ म्हणून या संघाची ओळख. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, परंतु मिळतायत त्या 2 धावा. या 2 धावेने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 62. 4 चेंडू आणि 6 धावेंची गरज. 4 चेंडू 6 धावा. ओमकार भिलारे की सागर पाखरे, अखिल कासर अंबोली की नवखंडीनाथ क्रिकेटला बुरवडे, कोण जिंकणार या मॅच मध्ये. 4 चेंडू 6 धावींची आवश्यकता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. एक छोटीशी चुकी मैदानावरती आपण पाहतोय, पराभवाला आमंत्रण देणारी ठरू शकते. इथून पुढे नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती जिंकायचं आहे. 4 बॉल 6 ची गरज. दोन्ही टीमला जिंकायचे. हुंड्यात टाकलेला बॉल खोदून काढलाय आणि एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या आर पार फरार. धावा मिळताय 4 4 4. चौकार. सहासष्ट धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. जय पराजयच्या हिंदोळ्यावरती सामना आलाय. अखेरचे 3 बॉल 2 धावेंची आवश्यकता. सागर पाखरे यांचा हा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. ज्या मैदानामध्ये आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानामध्ये विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही हे सांगितलंय अखिल कासर अंबोली क्रिकेट क्लब संघानं. कारण कासरसाई करंडकामध्ये सुरुवात ही पराभवानं झाली. पहिला सामना गमावला होता, परंतु त्यानंतरनं अखिल कासर अंबोली क्रिकेट क्लब संघ आपण पाहतोय जिंकत जिंकत कासरसाई करंडकामध्ये क्वार्टर फायनल पर्यंत आले आणि तिथून जिंकत आता ते पुढच्या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा 3रा संघ ठरलेला आहे अखिल कासार अंबोली क्रिकेट क्लब. हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक श्री नवखंडीनाथ क्रिकेट क्लब रोडे. आणि या सामन्यामध्ये या सामन्याचा हिरो ठरलाय, नायक ठरलाय कॅप्टन लीडर ओमकार उर्फ नाना भिलारे, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. तर नक्कीच विजेत्या ओके विजेत्या संघांचं हॅलो 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 ए थांब एक मिनिट. हॅलो 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 हॅलो
तर नक्कीच आजचा दिवस या ठिकाणी पूर्ण झाला असं जाहीर करूयात आणि भेटूयात उद्या नियोजित वेळेमध्ये. धन्यवाद, थँक्यू सर्वांना. शुभरात्री, शुभरात्री, जय श्रीराम, धन्यवाद.